तर जी आयमध्ये आपण बघितलं हा CTZवर ॲक्ट करून वॉमिटिंग करतो, पण ते एकटंच मेकॅनिझम नाही आहे. हा इन ॲसिटाइलकोलिन ओपॉइड सिस्टीम आहे एंटेरिकची. त्याच्यावर ॲक्ट करून ॲसिटाइलकोलिनचं सिक्रेशन कमी करतो. त्याच्यामुळे मूवमेंट कमी होते. मूवमेंट कमी झालं की डिहायड्रेट होतं. डिहायड्रेट झाला की कॉन्स्टिपेट होतं. तर कॉन्स्टिपेट ही त्याची इनडायरेक्ट ॲक्शन आहे तसं म्हणायला गेलं तर. मोटिलिटी कमी होते, बट मेनली डिहायड्रेशनमुळे कॉन्स्टिपेशन होतं आहे. गॅस्ट्रिक एम्प्टिंग पण कमी करतो हा. तर इन जनरल GI मोटिलिटी आणि गॅस्ट्रिक मोटिलिटी पण कमी होते. तर त्याच्यामुळे पेशंट ऑन ओपिओइड शुड बी कन्सिडर्ड ॲज फुल स्टमक. आणि बिलियरी कोलिक पण होतो, परंतु ओपिओइड्स आर नॉट कॉन्ट्राइंडिकेटेड इन ट्रीटमेंट ऑफ ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस. ॲक्यूट पॅनक्रियाटायटिसमध्ये सुद्धा तुम्ही ओपिओइड देऊ शकता. तर सेंट्रल मेकॅनिझम आहे वेगल मेडिएटेड आणि पेरिफेरल पण आहे. पण वेगसचा GIवर इफेक्ट आहे का एवढा? ठीक आहे, जे काय आहे. आणि याचा इश्यू हाच आहे की या कॉन्स्टिपेटिंग ॲक्शनला टॉलरन्स होत नाही. तर GIची स्वतःची इंटरिक सिस्टीम आहे. आय डोंट नो इट इज इंडिपेंडंट, म्हणून ती टॉलरेट होत नाही का काय. बाकी मग ACTH कमी करतो पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सेसला. त्याच्यामुळे स्ट्रेस रिस्पॉन्स अवॉइड होतो, मिनिमाइज होतो. नंतर इम्युनिटी कमी करतात. ओपॉइड रिसेप्टर्स आहेत त्या सेल्सवर. नंतर ॲनाफायलॅक्टॉइड मोस्टली मॉर्फिन, कारण की ते हिस्टामिन रिलीज करतात. पेथिडिन हिस्टामिन रिलीज करतो, म्हणून रिलीज म्हणजे डिस्प्लेस करतात. नंतर न्यूरॅक्झियल ओपिओइड इपिड्युरल डोसेस 5 to 10 times ऑफ इंट्राथिकल. तर सबस्टन्स जिलॅटिनोजामध्ये असतात आपण बघितलं हे. मग सबस्टन्स पीचं सिक्रेशन कमी करतील. लायपोफिलिक आणि लायपोफोबिकचं बघितलं आपण. रोस्ट्रल स्प्रेडमुळे हे डिलेट डिप्रेशन करतील, पण अप्पर स्पायनल लेवलला पण ॲक्शन येते. फेंटॅनिलची फक्त त्या लेवललाच राहणार. इपिड्युरलला दिलं की ते ब्लडमध्ये जाणार, CSFमध्ये जाणार, काही तिथल्या तिथे फॅटमध्ये जाणार. हा चार्ट आपण बघितला. फेंटॅनिल रॅपिड आहे ॲक्शन, क्विक आहे, शॉर्ट आहे आणि सेगमेंटल आहे. फक्त जिथे टिप आहे तिथेच होईल. मॉर्फिनची स्लो ॲक्शन आहे, डिलेड ॲक्शन आहे, लॉंग आहे, सेफ्लाइड मायग्रेशन होतो. त्याच्यामुळे थोरॅसिक आणि अप्पर ॲब्डॉमिनलसाठी पण देऊ शकतो. रेस्पायरेटरी डिप्रेशन इपिड्युरलने पण होतं, इंट्राथिकलने पण होतं. आणि मेनली मॉर्फिनमुळे प्रॉब्लेम आहे की त्याच्यामुळे लेट पण डिफ्युजन झाल्यामुळे लेट रेस्पायरेटरी डिप्रेशन होतं. अर्ली होणार ब्लडमुळे, लेट होणार ते CSFमध्ये जाऊन वर मायग्रेट झाल्यामुळे. युरिनरी रिटेन्शन तिथे पॅरासिम्पॅथेटिक इनिबिशन झाल्यामुळे होतं आहे. हा तिथला स्पायनल लेवलची ॲक्शन आहे. नंतर ड्रग रिॲक्शन्स. सर्व काही सिडेटिव्हसोबत तो सुपर ॲडिटिव्ह आहेत. बेन्झोडायझेपिन्स सोबत सुपर ॲडिटिव्ह आहे. बार्बी आणि प्रोपोफॉलसोबत तो हायपोटेन्शन करतो. नायट्रस आणि ओपॉइडसोबत नॉझिया वॉमिटिंग आणखी वाढतं. आणि पल्मोनरी वॅस्क्युलर रेझिस्टन्स वाढतो असं म्हणतो, पण ओपॉइडचं स्वतःची ॲक्शन नाही आहे ती. तर हा त्याला ऑगमेंट करतो आहे नायट्रसला, अदरवाईज त्याचं स्वतःचं काही नाही आहे. ओपिओइडमुळे मॅक अफेक्ट होत नाही. मला वाटलं दोघेही काम करतात बॅलन्स्ड ॲनेस्थेशिया म्हणून, बट मॅकवर त्याचा अफेक्ट नाही आहे. आपण यार नेहमी मॅकसोबत दिलेली असते व्हॅल्यू ओपिओइडसोबत. आय डोंट नो. डेसफ्लोरेन्स सिम्पॅथेटिक स्टिम्युलेट करतो, म्हणून युजली त्याच्यासोबत ओपिओइड देतात. स्केलेटल मसल पॅनकेरनियमची वॅगोलायटिक आहे. तर आणि ओपिओइड वॅगल स्टिम्युलेटरी आहे. वेग त्याला पोटेन्शिएट करतो म्हणतो आहे, पण आय डोंट थिंक दिस इज क्लिनिकली इम्पॉर्टंट. नंतर जेही काही आहेत हे मेपेरिडिन, पेथिडिन किंवा ट्रॅमाडॉल हे माओ इनिबिटर्स आणि ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट जेही काही आहेत, SSRIs आहेत, यांच्यासोबत कोशनने द्यायला पाहिजे. सेरोटोनर्जिक ॲक्शन्स होतात. एक्सायटेटरी किंवा डिप्रेशन दोघेही रिॲक्शन्स पॉसिबल आहेत. CCP सोबत काही ॲक्शन नाही आहे, बाकीच्यांसोबत काही नाही आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे जे पार्शल अगोनिस्ट आहे किंवा अँटागोनिस्ट आहेत. इव्हन पार्शल अगोनिस्टला पण त्याने हे म्हटलेलं आहे, जसं की बुप्रेनॉर्फिन आणि ट्रॅमाडॉल, त्यांनाही तो कॉम्प्लेक्स ॲक्शन म्हणतो आहे. यांचा फायदा हा आहे की यांची ॲनाल्जेसिक आणि रेस्पायरेटरी ॲक्शन सीलिंग आहे, म्हणून त्या मानाने सेफ आहेत.
पेंटाझोसिनची 60 mg म्हणजे 2 ॲम्पूल दिल्यानंतर सीलिंग घेऊन जातं. फक्त पेंटाझोसिनचा फोर्टविनचा प्रॉब्लेम हा आहे की सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन होतं. कार्डियक पेशंटमध्ये कॉशन आहे. 10-15 मिनटात काम करतो, परंतु 4 तास ॲक्शन टिकते आणि हा कॉम्प्लेक्स सेक्शन असल्यामुळे विड्रॉल प्रेसिपिटेट करू शकतो. फायदा हा आहे की ओरल पण देऊ शकतो, IM पण देऊ शकतो, IV पण देऊ शकतो. तर पेरिफेरल प्रॅक्टिससाठी चांगलं आहे. नॉर्फिनचं स्लो ऑनसेट आहे आणि प्रोलॉंग्ड ॲक्शन आहे ब्युप्रेनॉर्फिनची, आणि नॉट कम्प्लिटली रिव्हर्स बाय नॅलॉक्झोन. पार्शल आहे हा ब्युप्रेनॉर्फिन, त्याच्यामुळे सीलिंग ॲक्शन आहे, ते एक चांगलं आहे. नंतर ब्युट्रोफेनॉल पण बट पार्शल आहे, वीक ॲगोनिस्ट अँटॅगोनिस्ट आहे. नॅल्बेफिन पण तसाच आहे. मग आता आले हे नालवाले म्हणजे ते अँटी आहेत सर्वजण. तर नॅलॅक्झोन प्युअर ओपाइड अँटॅगोनिस्ट आहे. हायेस्ट अफिनिटी फॉर म्यू, 1 ते 2 मिनटात काम करतो, कॉन्ज्युगेशनने बाहेर जातो. रेस्पायरेटरीचं रिव्हर्सल करायला मेनली वापरतात. स्पॉन्टेनियस येतो पेशंट, परंतु पुन्हा रिनॉर्कडायझेशन होतं, कारण की स्वतः तो शॉर्ट हार्फ लाईफ आहे आणि दुसरं जर फेंटॅनिल असेल तर ते पेरिफेरल स्टोअरमधनं बाहेर येईल. आणि खास आहे की फक्त रेस्पायरेटरी डिप्रेशन रिव्हर्स होईल, ॲनाल्जेसिया तसाच राहील. आणि आपण आधी बघितलं की रेस्पायरेटरी डिप्रेशन इज इंडिपेंडंट ऑफ ॲनाल्जेसिया. तर ॲनाल्जेसिया आलेला असेल नसेल माहीत नाही, रेस्पायरेटरी तो डिप्रेस करून टाकतो आधीच, म्हणजे ओपिओइड्स. त्याच्यामुळे मग हे ओपिओइडच्या विरुद्ध आहेत, ती सेंट्रल सिम्पॅथेटिक ॲक्शन होऊ शकते. बॉर्डरलाईन CVSमध्ये फिओक्रोमामध्ये क्वेरी आहे वापरण्याला. सेप्टिक शॉकमध्ये एंडोजिनस ओपिओइडचं रिव्हर्सल होऊ शकतं, त्याच्यामुळे BP वाढवायला वापरतात. नंतर पोस्ट ॲनेस्थेटिक ॲपनिया इन चिल्ड्रन किंवा इन्फंटमध्ये झाला तर ब्युप्रेनॉर्फिन आणि पेंटाझोसिन हे जे आहेत हे कम्प्लिटली रिव्हर्स नाही होत, कारण की हे पार्शल कॉम्प्लेक्स ॲक्शनवाले आहेत. हे नंतर अदर CNS डिप्रेसंटसाठी पण तुम्ही नॅलॉक्झोन वापरता, जसं BZD असेल, बार्बी असेल. अदर CNS डिप्रेसंटसाठी तर नॅलॉक्झोन हा फक्त IV आहे. नाल्ट्रिक्झोन आणि नॅल्मिफेन ओरल पण आहेत. नंतर हे बघितलं आपण ॲनास्थेटिक मॅनेजमेंट ऑफ ओपॉइड ॲडिक्ट. ॲक्यूट विड्रॉलमध्ये तुम्ही काही करू शकत नाही, त्याचं जे ड्रग आहे ते द्या किंवा ओपॉइड कन्व्हर्जन करा, दुसरं ओपॉइड द्या, 30 to 50% चालू करा आणि जितकं गरजेचं आहे तेवढंच द्या. पेरिऑपरेटिव्हमध्ये डिॲडिक्शन करण्याचा काही संबंध नाही आहे. तर ॲक्यूट इंटॉक्सिकेशनमध्ये ॲनेस्थेटिक रिक्वायरमेंट कमी होईल, मॅक कमी होईल, क्रोनिकमध्ये वाढेल. ठीक आहे. तर इलेक्टिव्ह सर्जरी विड्रॉलमध्ये करायची नाही, त्याला आधी स्टॅबिलाइज करावं लागेल, पूर्ण त्याची सिम्पॅथेटिक सिस्टीम जागृत असेल. इवन सीजर्सपर्यंत पण जाऊ शकतो तो. प्युअर अगोनिस्ट द्यायचा, कॉम्प्लेक्सवाले नाही द्यायचे. त्याच्यात पेंटाझोसिन पण आला. नॅल्बिफिन, नॅलॉर्फिन आणि पेंटाझोसिन हे वीक आणि अँटॅगोनिस्टिक ॲक्शन आहेत, आणि ब्युट्रोफेनॉल आणि ब्युप्रेनॉर्फिन वीक आहेत. आणि ट्रामाडॉल तर कॉम्प्लेक्स ॲक्शन, ट्रामाडॉल तर SSR सेरोटोनिन आणि नॉरपिनेफ्रिन अपटेक इनिबिट करणार आहे. प्री मेडिकेशन आवश्यक आहे, त्याला तुमचं जे बेसल रिक्वायरमेंट आहे ते द्या, आणि जर त्याला ब्रेक थ्रू झाला तर मग टॉपअप द्यावे लागतात, रिक्वायरमेंट जास्त असू शकते. रेस्पायरेटरी डिप्रेशन मे बी डीपर, सो रॅपिडोवाले बेटर राहतील, पण त्यांची अवेलेबिलिटी बघायला लागेल. पण त्यांना एक बेसलाईन तर द्यावा लागतो, त्याच्यामुळे मेथॅडोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा पेथॅडोन मेंटेनन्स थेरपी किंवा ब्युप्रेनॉर्फिन मेंटेनन्स थेरपी द्यावी लागते. फेंटॅनिल आणि रेमिफेंटॅनिलचा डोस थोडा मॅचिंग आहे. रेमिफेंटॅनिलची पावडर येते 1 mg 2 mgची, तर डोस कम्पॅरेबल आहे. याचा पर मिनिट डोस दिला आहे, कारण की इतकं लांब आपण इन्फ्युजन देत नाही. 1 to 2 माईट, आणि इथे पण 1 to 2 माईट पर आवर इथे हा डोस बोलससाठी. रेमिन अवेलेबलच नाही, तसंही ग्लायसिन बेस्ड आहे तर स्पायनलमध्ये देऊ शकत नाही.